मी सर्वप्रथम सगळ्यांची माफी मागतो की आता काय झालंय माहिती आहे ना, आपण सोशल मीडियावर आलेले मेसेजेस वाचतो आणि डॉक्टरांनी मला मेसेज पाठवला, लगेच आम्ही 6 तारीख आमचे सगळे वाढदिवसाचे रिशेड्यूल करून 6 तारीख ब्लॉक करून टाकले मी 4 वाजता. आता त्यांच्या कार्यक्रमाला तर जायलाच पाहिजे, ट्रेलर लॉन्चला जायला पाहिजे. इथे आल्यावरती मला त्यांनी कागद दाखवला की असा असा प्रोग्राम आहे. आता मी आपला उत्सुकतेने सर्वात शेवटी वाचतोय की प्रमुख पाहुणे म्हणून अशोक हांडे आहेत. तेव्हा मला हा स्वतःला माझा सन्मान वाटतो आणि कदाचित या ताटकण्याची सुरुवात ही माझ्यापासून झालेली आहे. कारण ताटकणा हे पुस्तक रिलीज करताना त्यांच्याबरोबर मी होतो आणि मी एका अभिनव पद्धतीने ते पुस्तक रिलीज केलं होतं. म्हणजे त्यावेळी पुस्तक प्रकाशन क्षेत्रामध्ये इतका मोठा गाजावाजा झाला होता त्याचा, इतकं आम्ही ते भव्य केलं होतं. आणि त्याच्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या सुपाऱ्या सुद्धा मला यायला लागल्या होत्या, पण मी काय तशा काय घेतल्या नाही. मगाशी गिरीश म्हणाले की यांच्या कर्माची फळं ती त्यांना ऑलरेडी मिळत आहे. म्हणजे आम्ही पहिला आंबा घरी आणला की तो रामायणकडे जातो, आम्ही पहिल्यांदा लिची आणली की ती रामायणकडे जाते, आम्ही एखादा अभिनव चेरी आणली, आता स्वित्झर्लंडवरनं एक चेरी आणली, ते तर आम्हाला माहीत नाही. आम्ही काय फार लोकांना देत नाही, आम्ही एवढे काय उदार नाही, पण माहीत नाही. म्हणजे ही असं काही नवीन बघितलं त्यांच्या ताटकण्याने. नुसतं लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं नाही. ते जे प्रत्येक पेशंटला किंवा जनतेला जे संदेश देत होते आरोग्यासंबंधीचा आणि ताटकणा ठेवण्याचा, ते स्वतः त्यांनी आचरणात आणलेलं आहे. इतकं मॅरेथॉन आणि इतकं सकाळी पहाटे 5 वाजता उठून हा माणूस वेड्यासारखा धावतोय. बायकोने कसं आयुष्य काढलं असेल काय माहिती बिचारीने, समजलं की नाही. म्हणजे रात्री हा 3 वाजेपर्यंत पहिल्यांदा संशोधन करणार आणि पहाटे 5 वाजता उठून मॅरेथॉन धावणार. मग ह्याच्यामध्ये किती धावायचं. आता मी ज्या वेळेला मध्ये मला आमची भेट व्हायची त्यावेळेला मला म्हणाले की असा असा पिक्चर आम्ही घेतोय. आणि म्हटलं अरे कोण लिहिताय तू, हे सगळं लिहिणार कोण. श्रीकांत. अरे म्हटलं बेस्ट. गिरीश मोहिते डिरेक्ट. वा वा वा. आणि उमेश म्हटलं तुमची भूमिका कोण करणार. उमेश कामत. मला अतिशय आनंद झाला. मग आता तुम्ही दोघे बाजूला बसले ना तर पिता पुत्रासारखे दिसताय तुम्ही.